मनोज, मी अगदी काही वेळासाठी तुम्हाला थांबवतेय कारण याच सगळ्या प्रकरणासंदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सध्या जोडलेल्या आहेत। अंजलीजी, आपण पाहतोय सातत्याने गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत कलह सुरू आहे अशी माहिती समोर येत होती। त्यानंतर आता राष्ट्रवादीतल्या एका बड्या नेत्यानं पार्थ पवारांविरुद्ध शरद पवारांकडे तक्रार केल्याची माहिती आहे। काय प्रतिक्रिया द्याल? कसं आहे की खरं तर सुनील तटकरे बद्दल जर आपण बोलत असाल तर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना पक्षातनं बाहेर काढलंय हे ऐकून मला खरं तर खूप बरं वाटलं। म्हणजे हे केव्हाच व्हायला हवं होतं, कारण आणि आत्ताच्या घटकेला सगळेच पार्थ सांभाळतोय असंही ऐकलं। मला त्याच्या अनेक गोष्टी अनेक अधिकाऱ्यांकडनंही कळतायत आणि अनेक लोकांकडनंही कळतायत। पण असंही कळतंय की तो एक्साईज मध्ये त्यांनी धुडगूस घातलाय पक्षात। त्याला आता सगळीकडे असंच वाटायला लागलंय की मीच सर्वा झालोय आणि वडील गेले तर आता वडिलांनंतर मीच जागा ती घेतली असं त्याच्या कुठेतरी डोक्यात गेलंय। तर पक्षाबद्दल मला काहीच बोलायचं नाही, कारण तो पक्ष खरंच मला विचारलं तर तो पक्षच नष्ट झाला पाहिजे अशी माझी भूमिका आहे। निश्चित अंजलीताई, तुम्ही अशाच जोडलेले राहा कारण याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी नेते अनिल पाटील देखील आहे। अनिलजी, आपण पाहतोय राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं नाराजी आहे। आता पार्थ पवारांविरुद्ध शरद पवारांकडे तक्रार केल्याची माहिती आहे। तटकरेंनीही शरद पवारांची भेट घेतली होती। नेमकं राष्ट्रवादीत सुरू काय? नाही, आता पवार साहेबांची जर का भेट घेतली असेल याची मला काही कुठली माहिती मिळालेली नाहीये। आणि राहिला प्रश्न की पवार साहेबांचं एक उत्तुंग असं नेतृत्व आहे, देशाचं नेतृत्व आहे, त्यांची तब्येतीची काळजी घेण्याकरता समजा गेलेही असतील तर याच्यात वावगं असण्याचं काही कारण नाहीये। त्यामुळे ते गेले, मी ज्यावेळी चर्चा केली मला जी काही माहिती आहे त्याच्यानुसार ते गेलेले नाहीत आणि गेले असतील तर वावगं असण्याचं काही कारण नाही। शेवटी देशाच्या नेत्याला समजा जर का रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असेल तर तिथं जाणं स्वाभाविक आहे। आज प्रफुल्लभाई गेले, उद्या अजून 10 नेते जातील, वेगवेगळ्या पक्षाचे जातील, त्यात काही वावगं नाहीये। अनिलजी, मात्र आताच अंजली दमानिया आपल्यासोबत जोडलेल्या आहेत। त्या असं म्हणाल्या की जर पार्थ पवारांकडून आता पार्थ पवार ऍक्टिव्ह मोडवरती आलेले आहेत आणि पटेल आणि तटकरेंना साईडलाईन केलं जातंय, डावललं जातंय, तर हे ऐकून त्यांना बरं वाटलं? नाही, आता अंजलीताईंना काय बरं वाटतं आणि काय चुकीचं वाटतं याच्याशी काही घेणं देणं नाहीये। आमच्या पक्षाचं समजा जर का नेतृत्व प्रफुल्लभाई पटेल असतील, तटकरे साहेब असतील, यांनी सुद्धा त्यांचं योगदान त्यांच्या पद्धतीने आमच्या पक्षामध्ये नक्की दिलेलं आहे। पवार साहेबांच्या काळात सुद्धा त्यांनी दिलेलं आहे आणि त्यांनी जे योगदान दिलेलं आहे त्याच्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेतच। त्यांना डावलण्या हा कधीच हेतू राहू शकत नाही आमच्या पक्षाच्या नेतृत्वाचा। निश्चित अंजलीताई, यावर तुम्ही काय बोलाल? नाही, आता हे जे म्हणाले की ते शरद पवारांची तब्येत बिघडली होती म्हणून बघायला गेले होते, ते शरद पवारांना आत्ताच्या आत्ता 2दा हॉस्पिटलाइज करण्यात आलं होतं, तेव्हा कोणीही हे नेते जाताना आपल्याला दिसले नाहीत। आता ते ठीक होऊन त्यांनी सगळ्या त्यांचे दौरे करायला सुरुवात केल्यानंतर अचानक तब्येतीचं कारण देऊन ते जर भेटत असतील तर याच्यात आपण समजून घ्यायचं असतं का अमुक गोष्टी बोलायच्या नसतात असं त्यांना कदाचित वाटत असेल किंवा त्या तब्येतीचा आधार घेऊन त्यांना ते दाखवायचं असेल। पण खरं जे आत्ताच्या घटकेला जे खरं दिसतंय ते असंच आहे की पार्थ पवारनी स्वतःची माणसं, स्वतःची सगळी जी एक टोळी होती त्याच लोकांना घेतलेलं आहे कमिटीमध्ये आणि हे जे सो कॉल्ड आधीचे नेते होते त्या सगळ्यांना बाहेर ठेवले। त्यात वावगं आहे की नाही ते पक्षाने ठरवायचंय, त्यांच्या नेत्यांनी ठरवायचंय त्यांना काय करायचंय, पक्षात राहायचंय का त्यांना देखील भाजपत जायचंय हे त्यांनी ठरवायचंय। अनिलजी, म्हणजे स्पष्ट असा आरोप होतोय की तटकरे आणि प्रफुल्ल पटेल आता जाणीवपूर्वक कुठेतरी शरद पवारांना भेटतायत। नाही, आता ताईंना जे वाटत असेल किंवा त्यांना जे काही त्याच्यामध्ये समजत असेल त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं असेल। जो तो प्रत्येक व्यक्ती तेवढे त्याचे मतांतर असतात। कुठल्या पक्षाला काय वाटावं, कोणत्या व्यक्तीला काय वाटावं त्यापेक्षाही आमच्या पक्षाची जी लाईन आहे, आमच्या पक्षाचा जो ट्रॅक आहे त्या ट्रॅकनुसार आमच्या दृष्टिकोनातून आमच्या पक्षातल्या ज्यांनी आतापर्यंत दादांसमोर प्रामाणिकपणे काम केलेलं आहे ते पक्षाची भूमिका योग्य व्यासपीठावर मांडतील आणि त्या पद्धतीने ते प्रयत्न करतायत। निश्चित अंजलीताई, जसं आपण बघतोय की राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याने ही तक्रार केलेली, तुम्हाला काय वाटतं राष्ट्रवादीचा बडा नेता नेमका कोण आहे? कोणाला विचारलं?
जी, अंजलीताईंना हा प्रश्न विचारला होता, पण काही तांत्रिक कारणास्तव अंजलीताईंशी संपर्क होत नाही. अनिलजी, सातत्यानं असं आपण पाहायला मिळतंय की तटकरे नाराज आहेत, प्रफुल्ल पटेल नाराज आहे, पार्थ पवारांच्या हाती कुठेतरी सूत्र जात आहेत. राष्ट्रवादीतच अंतर्गत असा जर कलह होत असेल तर आगामी काळात पक्षावर याचा किती मोठा परिणाम होऊ शकतो? नाही, आमच्या पक्षामध्ये किंवा कुठल्याही पक्षामध्ये अंतिम निर्णय हा राष्ट्रीय अध्यक्ष हाच असतो. त्याच्यामुळे याच्या हातात सूत्र गेलं, त्याच्या हातात सूत्र गेलं हे म्हणण्यापेक्षा राष्ट्रीय अध्यक्ष जो निर्णय घेतील तो सर्वमान्य असतो. त्याच्यामुळे नॅचरल आहे की आमच्या सुनित्राताई वहिनी ज्या आहेत त्या या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्याच्यामुळे त्या राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्याकरता तटकरे साहेबांनी किंवा प्रफुल्ल पटेल साहेबांनी किंवा अन्य सगळ्या नेत्यांनी त्याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. त्यांचा निर्णय हा अंतिम असणार आहे आणि अंतिम अधिकार फक्त आणि फक्त राष्ट्रीय अध्यक्षांनाच असतात. त्यांनी निर्णय दिलेला तोच आमच्याकडनं मान्य होईल. मग जर राष्ट्रीय अध्यक्ष असं म्हणाल्या की पार्थ पवार जे म्हणतायत ते योग्य आहे आणि त्यांच्यानुसार काम झालं पाहिजे, तर राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांना हे मान्य असेल का? नाही, असं मला अजूनपर्यंत सुनेत्रा वहिनी राष्ट्रीय अध्यक्षांनी असं काही कुठे म्हटलेलं मला काही ऐकायला मिळालं नाही. इव्हन आमच्या मीटिंगमध्ये सुद्धा त्यांनी अशी कधी वाच्यता केलेली दिसली नाही की पार्थ पवारांनी घेतलेले निर्णय सर्व मान्य असतील किंवा तटकरे साहेबांनी केलेले निर्णय हे सर्व मान्य असतील. हे बघा, ही सामूहिक जबाबदारी आहे आणि सामूहिक जबाबदारीमध्ये वर्क डिस्ट्रीब्युशन हे केलं जातं. ऑफिसचं काम किंवा इतर जबाबदाऱ्या ज्या असतात त्या वाटल्या गेल्या असतात आणि त्या वाटल्या गेलेल्या जबाबदाऱ्या ह्या राष्ट्रीय अध्यक्षांनी जर का ठरवलं आणि आणखी अजून त्याच्यामध्ये काही बदल करायचा ठरवलं तर तो आमच्यासाठी मान्यच असणार. अनिलजी, मात्र या सगळ्यामुळे एक प्रश्न उपस्थित होतो, पार्थ पवारांवर इतकी नाराजी काय? ते फक्त माध्यमांमधनं नाराजगी दिसते. शेवटी कोणीतरी समजा जर का जबाबदारी ठेवेल तर त्याच्यामध्ये चर्चा होईल. मला असं वाटत नाही की कोणी नाराज असण्याचं त्याच्यामध्ये कारण नाही. अनिलजी, म्हणजे तुम्ही जसं म्हणताय की पार्थ पवारांवर स्पष्टपणे पक्षातल्या कुठल्याही नेत्याची नाराजी नाहीये, तर नाही, नाराजगी असण्याचं काही कारण नाहीये किंवा त्यांनी असं काही वेगळं काही केलेलं आहे असं मला काही वाटत नाही. जी अनिलजी, त्यामुळे काही जर का एकंदरीतच वेगळं गैरसमज असतील तर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, आमचे प्रदेश अध्यक्ष प्रफुल्लभाई एकत्र बसणार आहेत आणि पुढच्या आठवड्यामध्ये कदाचित त्याच्यावरती ज्या काही मीडियामध्ये चर्चा चाललेल्या आहेत त्याला कुठेतरी समजा उत्तर द्यायची वेळ येत असेल तर ते एकत्र बसून तोही निर्णय घेतील. त्यामुळे आमच्या पक्षातलं समन्वय हे आमच्या सगळ्या नेत्यांच्या माध्यमातून पुढच्या आठवड्यात होईल आणि त्याच्यानुसार पुढची काय दिशा असेल ती ठरेल. निश्चित. नेमकी राष्ट्रवादीची पुढची काय दिशा असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. अनिलजी, खूप धन्यवाद आपण जय महाराष्ट्राला दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. त्यामुळे एकंदरीतच आता राष्ट्रवादीची पुढच्या आठवड्यात बैठक झाल्यानंतर राष्ट्रवादीत अंतर्गत कलह आहे की नाही हे स्पष्ट केलं जाईल.